बळीराम आणि कृष्ण तयारी करतात. प्रातकाल झाला, अक्रूरजी उठले, त्यांनी स्नान केला. मान खाली झुकवूनच त्यांनी नंद यशोदा रोहिणीला नमस्कार केला. डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिम्मत नाही अक्रूराची. मी निघतो. नंद बाबाच्या वाड्याचे दरवाजे उघडले. अक्रूरजी बाहेर आले. रथ जो जुंपलेला होता तो रथ जुंपला. त्यांनी बांधलेला रथ, घोडे जे बांधलेले होते वृक्षाला, ते घोड्याच्या या ठिकाणी त्यांनी ते कासरा वगैरे सोडला आणि रथाला बांधला. रथ जुंपला, रथ तयार केला. आव कृष्ण बलराम, कृष्ण बळीराम, नंद बाबा यशोदा रोहिणीला जेव्हा भेटतात, धाय मोकलून बाबा नंद, बळीरामाची आई रोहिणी आणि कृष्ण परमात्म्याची पाळणारी मातृ शक्ती यशोदा रडायला लागले. तुम्ही जाऊ नका, तुम्ही जर का गेलात तर आम्ही जिवंत राहणार नाही. हम किसके सहारे जिए कन्हैया और दाऊ, इन प्यारे हाथों से तुम्हारे लिए भोजन बनाते थे, तुमको भोजन परोसते थे. देखो तुम जाने वाले हो तो कोई भी गाय कल से चारा नहीं खा रही है, पानी नहीं पी रही है. हमारे जीने पर क्या धिक्कार है, हमारे जीने पर यदि तुम नहीं हो तो. तुम्हाला आमच्या शक्ती आहे, जाऊ नका बाळांनो. आई आम्हाला जावंच लागेल. बळीरामही रडायला लागला. थांबू ना कृष्ण, थांबू ना कृष्णा. कृष्ण म्हणले नहीं बलराम भैया, पीछे मत देखना, कुछ भी हो जाए. यदि हमने पीछे देखा तो फिर हम आगे नहीं जा सकेंगे. कृष्ण बळीराम निघले. माफ करा, येतो. कृष्ण बळीराम पुढे जेव्हा जाऊ लागले तेव्हा यशोदा नंद रोहिणी पाठीमागे पळू लागले. बाहेर येऊन पाहतो तो गोकुळातल्या सगळे गोप आणि सगळ्या गोपिका, काही मित्र, श्रीदाम्या, मधुमंग्या, पेंगल, देवा तुम्ही आम्हाला दही दूध लोणी खाऊ घातलं. तुम्ही जन्माला यायच्या आधी आम्हाला ताक प्यावं लागायचं. आमच्या सगळ्याकडे एक एकच गाय आहे. त्या गाईचं जे दूध निघायचं ते दूध आमच्या आईवडिलाला बाजारात विकावं लागायचं. मग पैसे यायचे आणि त्यानं घरातून भाकरी आणि भाजी आम्हाला खायला भेटायची. तुम्ही आलेत म्हणून आम्हाला काय दूध भेटलं, तूप भेटलं, लोणी भेटलं. तुम्ही जाणार, जाऊ नका देवा, आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. तुम्हाला जर का जायचं असेल तर हा रथ जे कोण अक्रूर आहे त्यांना सांगा आमच्या अंगावरनं घेऊन जा. सगळेजण झोपले तिथे नंदबाबाच्या वाड्याच्या अंगणात. जा कसं जाता ते, तुम्हाला आमची शपथ आहे, तुम्ही जाऊ नका कृष्ण बळीरामा. कृष्ण आणि बळीराम म्हणाले तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना? म्हणे हो. मग ज्याच्यावर प्रेम असतं म्हटले त्याची आज्ञा ऐकायची असते. तुम्ही जर का माझ्यावर प्रेम केलं असेल तर तुम्ही मला जाऊ द्याल, नाहीतर मी असं समजेल की तुम्ही माझ्यावर प्रेम केलं नाही. तुम्ही जे माझ्यावर प्रेम केलं त्याच्यामध्ये फक्त तुमचा स्वार्थ होता. म्हणजे तुम्हाला फक्त दही दूध तूप लोणी भेटत होतं म्हणून तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, मी असं समजेल. अरे बाप. सगळेजण म्हणले नाही भगवान, आमचं प्रेम हे स्वार्थाचं नाही. आमचं जे प्रेम आहे हे निर्वाज्य, म्हणजे बिना व्याजाचं, बिना मुद्दलीचं खरं प्रेम आहे देवा तुझ्या चरणामध्ये. तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय आणि कुपाय दुखमूळ. संपले, बाजूला सरकले, नाईलाज झाला सगळ्यांचा. जे जोरात रथ काढा म्हणले, थांबवू नका म्हणले. कृष्ण बळीराम म्हणले अक्रूराला. अक्रूरान रथ झुंपला आणि जेच घोड्याला या ठिकाणी जोच कासरा आवळला घोड्याचा, जेच घोडे पळू लागले तर समोर राधा राणी उभा होती. त्या राधा राणीला वृंदावनाची महाराणी म्हटलेलं आहे. ती राधा राणी समोर उभा होती. राधा राणीला पाहून भगवान श्रीकृष्णानं रथ थांबवला. राधा राणीनं कृष्ण बळीराम अक्रूराला नमस्कार केला. तुम्ही नंद बाबाचं, यशोदा रोहिणी आईचं कोणाचं ऐकलं नाही. तुम्ही गोपिकांचं गोपाचं ऐकलं, माझं ऐकावं लागेल, नाहीतर मी बाजूला सरकणारच नाही. न्या माझ्या अंगावून रथ न्यायचा तर ऐका. आता जी राधा बरसाना गोकुळ वृंदावनामध्ये प्रकट झाली होती ना, ती गायब झाली तिथे आणि नंतर प्रकट झाली पुन्हा द्वारकेत. ऐका, कृष्ण म्हणले एक काम कर राधे, डोळे बंद कर. राधा राणीनं डोळे बंद केले. राधा नावाची जी गोपिका मुख्य आहे भगवान श्रीकृष्णाची सखी, राधा राणीच्या गोपिकेच्या हृदयातून एक प्राणज्योत निघाली. भगवान श्रीकृष्णाने तिला आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं. राधा राणी गुप्त झाली. आता ही प्राणज्योत मी डायरेक्ट द्वारकेत प्रकट करेल. कधी? जेव्हा कृष्ण अवतार संपेल आणि पांडुरंग अवतार घेईल. कृष्ण अवताराच्या समाप्तीच्या वेळी शेवटच्या गोकुळ अष्टमीला ही राधा राणी प्रकट झाली. द्वारकेमध्ये कृष्णाच्या मांडीवर बसली. रुक्मिणीला राग आला. रुक्मिणी दिंडीरवनामध्ये आली, महाराष्ट्रात आली, दंडकारण्यात आली आणि राधा राणी निघून गेली. आणि भगवान श्रीकृष्ण विठ्ठलाच्या रूपामध्ये गाई चारत चारत पंढरपूरला आले आणि ते पंढरपूरचे पांडुरंग झाले. असं पांडुरंग महात्म्यामध्ये वर्णन आहे, असं हरिविजयामध्ये वर्णन आहे, असं रामविजयामध्ये संकेत आहे. ती राधा राणी जी गायब झाली, ती राधा राणी ती द्वारकेत आमचा पांडुरंग त्या राधा राणीमुळे बनलेला आहे. लक्षात घ्या, त्या राधा राणीचं किती महत्वाची भूमिका आहे त्याच्यामध्ये. वारकरी संप्रदायाला जे भगवान पांडुरंग भेटले त्याच्यामध्ये योगदान राधा राणीचं आहे. ती राधा राणी गुप्त झाली. तिथे भगवान श्रीकृष्ण निघाले आणि पुढे मथुरेमध्ये कृष्ण येण्याच्या अगोदर कंसानं काय केलं होतं? कृष्ण आणि बळीराम हे खूप चालाक आहेत म्हटले, मायावी आहेत. जे जे राक्षस गेले ते मातीत मिळवले. म्हणून कंसानं आपल्या राजमहालामध्ये 2 युद्धाचे आखाडे तयार केले होते आणि 2 युद्धाच्या आखाड्यामध्ये मल्लयुद्ध कृष्ण आणि बळीरामाकडून लढवून घेणार होता कंस. 500 मल्ल ठेवले होते, 500 इकडे 500 तिकडे, आणि दोघांचं प्रतिनिधित्व दिलं होतं चाणूर आणि मुष्टिकाला.
इथपर्यंत कृष्ण बळीराम आलेच नाही पाहिजे का, तर राजवाड्याच्या मुख्य प्रांगणामध्ये एक कुलवैपीड नावाचा हत्ती होता. सेवकांना सांगून कंसानं कृष्ण बळीरामाच्या वधा करता एक कुलवैपीड नावाचा हत्ती 2 महिन्यापासून त्याला अनेक प्रकारची मदिरा म्हणजे दारू पाजली होती आणि खायला अन्न दिलं नव्हतं, जेणेकरून हत्ती सवताळेल आणि कृष्ण बळीरामाच्या अंगावर सोडला की त्यांना पायाखाली दाबून मारून टाकेल. अनेक प्रकारची मदिरा पाजून ठेवली, जेवायला काही दिलं नाही आणि साखळ दंडामध्ये बंदिस्त करून ठेवला तो हत्ती. बरं, हत्तीला येणकेन प्रकारे कृष्ण बळीरामानं मारलं तर हे 1000 मल्ल त्यांचा जीव घेऊन टाकतील म्हणले. अशी तयारी जय्यत तयारी कंसाने या ठिकाणी करून ठेवली. आणि मग कृष्ण आणि बळीराम अक्रूरजी मथुरेमध्ये घेऊन कृष्ण बळीरामाला आले. चला म्हणले, अगोदर मामाकडे जाणार का तुम्ही तुमच्या मामाचं गाव पाहणार? म्हणले आम्ही आधी आमच्या मामाचं गाव पाहणार. म्हटले मामाचं गाव तुम्ही आमच्या मामाला जाऊन सांगा की तुमचे भाचे आल्यानंतर मामाची सोय पाहतो, मामाची भेट घेतो जा म्हणले. अक्रूरानं कृष्ण बळीरामाला काय केलं, मथुरेमध्ये सोडलं आणि अक्रूर रथ घेऊन राजवाड्यात आला. राजवाड्यात रथ लावून तो कंसाकडे आला. कृष्ण बळीराम आलेले आहेत, तुमचं गाव फिरून येत आहेत म्हटले. कंसाला आनंद झाला. कुलवैपीड नावाच्या हत्तीला लगेच कृष्ण बळीराम द्वारातून आतमध्ये आले की अंगावर सोडून द्या म्हणले त्यांच्या. ठीक आहे म्हटले. आणि मग इकडे भगवान श्रीकृष्ण आणि बळीराम मथुरेमध्ये एक शंकराचं मंदिर होतं, त्या शंकराच्या मंदिरामध्ये गेले. त्या शंकराच्या मंदिरामध्ये कंसाने एक धनुष्य ठेवलेला होता. लक्षपूर्वक ऐका, भगवान शंकराचे मुख्य शिष्य कोण आहेत? भगवान शंकराचे मुख्य शिष्य परशुराम आहेत. परशुराम धनुर्विद्येचे श्रेष्ठ आचार्य आहे, धनुर्विद्येचे सर्वश्रेष्ठ आचार्य आहे आणि शंकराचे मुख्य शिष्य आहे. 10,000 वर्ष त्यांनी धनुर्विद्या प्राप्त केलेली आहे. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण अशा योद्ध्यांना ज्ञान दिलेलं आहे. आणि तेच परशुराम या कलियुगाच्या शेवटी भगवान कल्कींना ज्ञान देतील धनुर्विद्येचं. ते 7 चिरंजीवापैकी एक आहे. आजही भगवान परशुराम आहे. या परशुरामाला भगवान शंकराने 2 धनुष्य दिले होते. लक्षपूर्वक ऐका, भगवान शंकरानं परशुरामाला 2 धनुष्य दिले होते. पैकी परशुरामानं पहिला धनुष्य रामायणामध्ये जनकाला दिला आणि तो धनुष्य रामायणामध्ये जनकाच्या राज्यामध्ये जाऊन मिथिलेमध्ये रामानं त्याचा भंग केला. आणि दुसरा धनुष्य परशुरामानं भागवतामध्ये कंसाला दिला होता आणि त्या कंसानं तो धनुष्य मथुरेच्या शंकराच्या मंदिरात ठेवला. त्याच शंकराच्या मंदिरामध्ये कृष्ण बळीराम आले. तिथं कंसानं काही सेवक ठेवले होते. शंकराला नमस्कार केला. कृष्ण बळीरामाने एकमेकाकडे पाहिलं आणि तो धनुष्य कृष्ण बळीरामानं उचलला. रामायणामध्ये एक धनुष्य परशुरामानं दिलेला जनकाला रामानं तोडला आणि कंसाला दिलेला धनुष्य परशुरामानं इथे भागवतामध्ये कृष्ण बळीरामानं तोडला. सेवक धावून आले. एका एका चापटीमध्ये एक एक सेवक झोपवला. कृष्ण बळीराम पुढे आले तर पुढे येताना त्यांना एक कुब्जा नावाची दासी दिसली. ती 3 ठिकाणी वाकडी होती, पण तिच्या हातामध्ये पूजेचं ताट होतं. चंदनाचा घमघमाट सुटला होता. विचारलं तू कोण आहे? म्हणले मी कुब्जा नावाची दासी आहे. म्हणले कोणाची आहे? म्हणले कंसाची मी दासी आहे. कशा करता चालले? कंसाला गंध लावायला चालले. म्हणले कंसाला लावायचं सोडून आम्हाला लावते का? म्हणले तुम्हाला गंध नाही लावायचं तर कोणाला लावायचं? तुम्हाला गंध न लावून तर पास्तावले. म्हणले देवाचा जर का द्वेष केला म्हटले तर पहा मी असं पांगुळ झालो तेवा नाही हात न पाय बैसलो जयावरी सैराट ते जाय खेटीता कुंभ काटी कुंट दरडी न पाहे आधार नाही कोणी मज बाप न माय दाते हो दान करा जाते पंढरपुरा न्यामज तेथवरी आखमाचा सोयरा हिंडता गव्हाणे गा शिणलो येर झारी नमिळेची दाता कोणी जन्म दुःख निवारी. पांगुळ कशामुळे झालो म्हटले? कशामुळे मी अपंग लंगडी झाले म्हणले? मागच्या जन्मामध्ये रामायणामध्ये मी मंथरा नावाची कैकेयी मातेची दासी होते म्हटले. पाहती कुब्जा कोण होते म्हटले? मंथरा नावाची कैकेयी मातेची दासी होती. मी राम आणि शत्रुघ्नावर मी भरत आणि शत्रुघ्नावर खूप प्रेम करायचे आणि रामा तुम्ही भगवान श्रीकृष्ण तुम्ही राम होतात आणि हे बळीराम लक्ष्मण होते. तुमच्या दोघांचा मी फार द्वेष करायचे. मी काय करायचे म्हणले? तुम्ही जर का पलंगावर झोपलेले असायचे म्हणले रामा तर मुद्दाम यायचे म्हणले हातात फडा घेऊन आणि काय करायचे तुमच्या कक्षाची खिडकी अशी उघडी करायची आणि खरा 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 झाडून घ्यायचे म्हणजे असं खरा 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 आणि केर मुद्दाम तुमच्या अंगावर ढकलायचे. तुम्ही मला खूप समजून सांगितलं
जित्याची घोडं मेल्याशिवाय जात नाही असं करू नको म्हणले मंत्रे, असं करू नको म्हटले. माझ्या अंगावर केअर येतो, मी खूप वेळेस तुला माफ केलं, पण तू निर्लज्जासारखं उत्तर द्यायचे म्हणले. निर्लज्जम सदा सुखी कामातून भयम न लज्जा. मी काय मुद्दाम करते का काय म्हणले, ते कामच आहे म्हणले माझे झाडायचं. झाडता झाडता येत असेल मी काय करू म्हणले, खिडकी उघडी आहे, वारा जोरात आहे, तुमच्या अंगावर केअर येत असेल, मग मी तुला श्राप दिला, तू काही सुधरत नाही म्हणले, तू 3 ठिकाणी वाकडी होशील म्हणले. कैकेयीच्या दासीला मंथरेला श्राप दिला, तू 3 ठिकाणी वाकडी होशील. मी उशाप मागितला म्हणले, पुढच्या जन्मात तू मथुरेमध्ये कंसाची दासी मंथरे तू कुब्जा होशील, मी रामकृष्ण होईल तेव्हा तुझा उद्धार करेल. ती मंथरा तू कुब्जा, तो राम मी कृष्ण. ते गंध कंसाला लावणारं बळीराम कृष्णाला लावलं. ताट घेतलं कृष्णाला, बळीराम दादाच्या हातामध्ये दिलं. कुब्जेचे दोन्ही हात धरले, खंबाळ्यामध्ये एक लात घातली. 3 ठिकाणी निर्माण सुंदर विश्वसुंदरी करून टाकलं. तिच्याही सोबत भगवंतानं पुढे जाऊन रासक्रीडा केलेली आहे, कंसाला मारलं असं वर्णन भागवतामध्ये आलं. भगवान श्रीकृष्ण पुढे गेले. पुढे गेल्यानंतर एक परीट होता, कंसाचे कपडे धुवायचं काम करीत होता. म्हणले कोणाचे कपडे, म्हणले कंसाचे आहेत, आम्हाला देतो का. म्हणले तू कोण आहे, म्हणले मी कृष्ण बळीराम आहे. तुम्ही ते कृष्ण बळीराम आहे का, म्हणले कोणते, जे वृंदावन गोकुळ तुम्ही भ्रष्ट केलं म्हणले, सगळं आमचं मथुरा भ्रष्ट करायला आले का. असं म्हटल्याबरोबर भगवान श्रीकृष्णाला राग आला आणि त्या परीटाच्या कानाच्या मागे एक 90 सेंटीमीटरचा जाळ काढला. म्हणजे त्याची कणफट्टीचं माप घेतलं. कणफट्टीचं माप घेतल्यावर जो जाळ निघाला तो 90 सेंटीमीटरचा होता. म्हटलं गोविंदाय नमो नमः मौत की नींद सुला दिया उसको. ते कपडे घेतले, गरिबांना वाटले. त्या परीटाचा भाऊ होता पुढे, त्या परीटाच्या दुकानाच्या बाजूला पुढे रंगाऱ्याचं दुकान होतं. कंसाच्या कपड्याला रंग द्यायचं काम करायचो. ते म्हणले कोणाचे कपडे, तो लगेच पळून गेला. त्याला पाहिलं, माझ्या भावाच्या एका कणपट्टीच्या मापात माझा भाऊ कायमचा झोपला. तो लगेचच पळून गेला. तेही कपडे घेतले, गरीबाला वाटले. पुढे भगवान श्रीकृष्ण बळीराम आले. देखो हमारे मामा का नगर कितना बडा है. हे पाहिल्याबरोबर कुलबाई पिंड नावाचा हत्ती सोडारा म्हणले यांच्या अंगावर. 2-4 सेवकांना अनेक महिन्यापासून दारू पाजलेला कुलबाई पिंड नावाचा हत्ती, जो माणसाला खाली दाबून टाकेल पायाखाली, इतका राग ज्या हत्तीला आलेला आहे, खायला काही दिलेलं नाही, त्याला दारू पाजलेली आहे. तो कुलबाई पिंड नावाचा हत्ती, त्याच्या पाठीवर एक अंबारी आहे. त्या अंबारीमध्ये माहूत म्हणजे हत्ती चालवणारा ड्रायव्हर आहे. तो हत्ती चालवणारा ड्रायव्हर ते हत्ती कृष्ण बळीरामाच्या अंगावर आणू लागला. कृष्ण बळीराम म्हणले सावध. जसा हत्ती पळत पळत कृष्ण बळीरामाकडे आला, बळीराम दादाला म्हणले पाय धरा तुम्ही हत्तीचे. कृष्णाचं ऐकून बळीराम दादा हत्तीचे पाय असे घट्ट धरले. भगवान श्रीकृष्णानं वरती उडी मारून त्या हत्तीच्या अंबारीमध्ये बसलेला जो माहूत होता, एक मुष्टी प्रहार त्याच्यावर केला आणि त्याला जमिनीवर आदळून त्याचा प्राण भगवंताने घेतला. नंतर बळीराम आणि कृष्णानं हत्ती पूर्ण शक्तीनिशी उचलला आणि जमिनीवर आपटून हत्तीचाही उद्धार भगवंताने केला. बोलिये भक्तवत्सल भगवान की जय. कुलवैपिंड नावाच्या हत्तीचा उद्धार केल्यावर म्हणले, पहिल्यांदा जर का मामाला भेटायला जायचं असलं म्हणले, शास्त्र सांगतं देवाचं दर्शन तसं घेऊ नये, कथेमध्ये तसं जाऊ नये, गुरुकडे तसं जाऊ नये, एखाद्या महाराजाकडे तसं जाऊ नये, पेशंटकडे तसं जाऊ नये. लक्षात येत आहे का. मुलगी पाहायला चालले तसं जाऊ नये, मुलगा पाहायला चालले तसं. हे शास्त्र आहे हो, अहो हे शास्त्र आहे. तुम्ही द्यावं म्हणून नाही सांगत आहे. तुम्हाला माहीत नसेल ती गोष्ट वेगळी, पण एखाद्या महाराजाकडे गेलं, फुल नाही फुलाची पाकळी काय जे आपल्याकडे, आपल्याला जेवढी दक्षिणा देता येते एवढं काय देता येत असेल, हे शास्त्र आहे. कृष्ण बळीराम म्हणतात मामाकडे पहिल्यांदा चालतो, मामाला तर आपल्याला मारायचंच आहे, पण काही पेढा गुलाबजामुन काहीच नाही आणलं म्हणले आपण. आता इतका टाइम नाही म्हणले, या हत्तीला आपण मारलं. म्हणले दादा एक काम करा, या हत्तीचे दोन्ही दात उपसून घेऊ. बळीराम कृष्णानं त्या कुलबाई पिंड नावाच्या हत्तीचे दोन्ही दात उपसले. एक घ्या म्हणले तुमच्या उजव्या खांद्यावर, एक घेतो माझ्या उजव्या खांद्यावर. आणि दोन्ही भावानी एक एक दात आपल्या आपल्या खांद्यावर घेतला आणि गेले कृष्णा कंसाकडे. कृष्णाला आणि बळीरामाला पाहून कंस म्हणला, या आओ भांजे आओ, तुम्हारे बहुत पराक्रम सुना है कि हमने आज तक जितने भी राक्षस भेजे उन सबको तुमने मिट्टी में मिला दिया, लेकिन ये सब पराक्रम आपने हमारे पीठ पीछे किया है. हमारे सामने कुछ करामत करके दिखाओ तो हम माने. तो क्या करना है मामा जी, देखो ये 2 कुश्ती के अखाड़े हमने बनाए हैं, मेरी ऐसी इच्छा है कृष्ण भांजे, तुम एक अखाड़े में चले जाओ, दूसरे में तुम्हारे बलराम को भेजो और तुम हमारे इन योद्धाओं के संग में युद्ध करो. तुम्हारे लिए पहले भेंट लो. ये क्या लाए हो भांजे, हमको पेठा पर भी कुछ मिली नहीं, समय नहीं था, इसलिए हाथी के दांत लाया है. आपने जो हाथी हमारे स्वागत के लिए रखा था मामा जी, अरे बाप रे, इतने बड़े हाथी को तुमने मार गिराया. काही मिनिटाच्या आत भगवान कृष्ण बळीराम ते दोन्ही आखाड्यामध्ये उतरले. एका एका फटक्यात एक एक सेवक झोपवला. 500 मल्ल कृष्णानं मारून टाकले, 500 बळीरामानं मारले. चाणुराचा वध कृष्णानं केला, मुष्टिकाचा वध बळीरामानं केला. आणि मग मात्र कंस घाबरला. कंसानं पाहिलं, हत्ती मरण पावला, माहूत मरण पावला, सेवक मरण पावला, 1000 मल्ल मरण पावले, चाणूर मुष्टिक सेनापती मरण पाहिले. मी एकटाच राहिलो, आता मला कोणी वाचवत नाही. कंस लटलटाने लग गया.
और ऊपर सिंहासन पर बैठे बैठे कृष्ण से क्षमा याचना करने लगा। हे कृष्ण, हे बलराम, मुझे क्षमा कर दो, मुझे क्षमा कर दो, मुझे मारो मत, मुझे मारो मत। मैं तुम्हारा राज्य तुम्हें सौंप दूंगा, मैं तुम्हारे माता पिता वसुदेव बाबा देवकी माँ को छोड़ दूंगा, मैं तुम्हारे जो नाना जी है मेरे पिताजी उग्रसेन उनको भी बंधन से मुक्त करा दूंगा, मैं मथुरा से मेरा देश निकाला करवा डालूंगा, मैं यहाँ पर नहीं रुकूंगा। आता काही उपयोग नाही म्हणले, तेरे पाप का घडा भर चुका है, तुझे मरना पडेगा। असं म्हणून भगवान श्रीकृष्ण अक्रूराच्या म्यानातली तलवार घेतली, कंसाकडे चालत चालत गेले। कंसाच्या डोक्याचे केस भगवंतानं या ठिकाणी धरले आणि कंसाला मारलं। पण कंसानं या ठिकाणी तो जो वार आहे म्हटले भगवान श्रीकृष्णाचा, तो वार कंसानं या ठिकाणी चुकवला। दुसऱ्यांदा भगवान श्रीकृष्णाने काय केलं, पुन्हा मुकुट जेव्हा उडवला, तम खडगपाणीम, खडग नावाचं शस्त्र हातामध्ये घेतलं। विचरन्तमाशु सैन्यं यथा दक्षिण सव्यंबरे संग्रहीत दुर्विशाहोग्र तेजा यथोरंगम तार्क्षसुत प्रसह्य। खडग नावाच्या शस्त्रानं भगवान श्रीकृष्णानं कंसाचा शिरच्छेद केला, कंसाचा वध केला। आनंदाला पारावार नाही। बोले भक्तवत्सल भगवान की जय, वृंदावन बिहारी लाल की जय। दुष्ट कंसाच्या अत्याचारातून मथुरेला मुक्त केलं, कंस मरण पावलं हे सगळ्यांना कळालं। आनंदाला पारावार नाही। सगळ्या लोकांनी बळीराम कृष्णाला आपल्या खांद्यावर उचललं, नाचायला लागले, शौच लागलं। उग्रसेन आजोबाची बंदिशातून मुक्तता केली। आम्ही वसुदेव देवकीचे पुत्र आहोत। वसुदेव देवकीला सोडलं, रडायला लागले। व कृष्ण बळीराम म्हणले, माता पिता हम आए हैं अब क्यों रोते हो। त्यांनाही बंधन मुक्त केलं। आनंदाला पारावार नाही। शौच संपलं, कंस मरण पावला। 12-13 दिवस झाले, सुतक फिटलं, उदक शांती झाली। आणि उग्रसेन जे कंसाचे वडील होते, त्या उग्रसेनाला मथुरेचा राजा केलं। स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तारक्ष अरिष्टनेमे, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु वृष्टिनां प्रबरो मंत्री कृष्णस्यं दैतस्सका शिष्यो बृहस्पति साक्षादुद्भवो बुद्धिसत्तमः। वृष्णी देशातला भगवान श्रीकृष्णाचा मंत्री, वसुदेव बाबाचा सख्खा भाऊ देवभाग आणि देवभागाचा मुलगा उद्धव। उद्धव हा भगवान श्रीकृष्णाचा भक्त आहे, शिष्य आहे, मित्र आहे आणि कोण आहे, सख्खा चुलत भाऊ पण आहे। आता भगवान श्रीकृष्ण आणि बळीराम मथुरा आपलं गोकुळातून आणि वृंदावनातून जसे यशोदा नंदन रोहिणीला सोडून आले, कंसाचा वध केला, चानूर मुष्टिक हजार मल्लाचा वध केला, कुलवैपीड हत्तीचा वध केला, रंगार्याचा आणि परिटाचा वध केला, कुब्जेचा उद्धार केला आणि उग्रसेनाला आजोबा केलं, तसं ते गोकुळात परत गेलेच नाही। तर त्यांना वाटलं गोकुळात मी आणि बळीराम निघून आल्यामुळे काय वातावरण आहे, फोन गिणं नव्हते ना त्या काळात, म्हणजे शांत आहे का दुःखात आहे, जेवण करतात का नाही हे पाहायला कोणाला तरी पाठवलं पाहिजे म्हटले। कृष्ण म्हटले, मग कृष्णाने काय केलं, उद्धवाला सांगितलं, उद्धवा एक काम कर, हे पत्र घे म्हणले आणि हे पत्र घेऊन काय कर, तू गोकुळामध्ये आणि वृंदावनामध्ये जा म्हटले। आता उद्धव कोण आहे, बृहस्पती, देवगुरु बृहस्पतीचा शिष्य आहे, ज्ञानी आहे, संयोग वियोग की बात नहीं जानते उद्धव। उद्धव म्हटले, देवा हे काय भानगड आहे, अरे तू एवढा ज्ञानी आहे ना, आणि त्या गोपिकांच्या प्रेमामध्ये असा कसा येडा झाला म्हणले तू, हा लावियेला चाळा विश्व विठ्ठले, तू जा रे म्हटले। अब तुझे कैसे समझाओ, बोले मेरे भाई, प्रेम यदि पक जाए तो ज्ञान बन जाता है। हाँ, प्रेम जर का शिजलं म्हणले तर, प्रेम यदि पक जाए तो ज्ञान बन जाता है। घी यदि पच जाए, घी यदि पच जाए तो बल बन जाता है, और शुक्र यदि पच जाए तो ओज बन जाता है। शुक्र जर का पचला तर ओज बनतो, तूप जर का पचलं तर शक्ती बनते, आणि ज्ञान जर का पचलं तर प्रेम बनतं। ज्ञान की परिपक्व अवस्था को ही प्रेम कहते हैं। काय सांगू म्हणले उद्धवा, जा ना बाबा हे पत्र घेऊन, तुला काय करायचंय, हे माझं पत्र घेऊन गोपिकांना दे म्हणले। हे तो प्रेम की बात है उद्धव, ये तो प्रेम की बात है उद्धव, बंदगी तेरे बस की नहीं है, यहाँ सरद के होते हैं सौदे, आशिकी इतनी सस्ती नहीं है। हे प्रेम की बात है। उद्धव ते पत्र घेऊन, ऐका लक्षपूर्वक, याला भ्रमरगीत म्हटलंय। कृष्ण ऐकनाच, ज्ञानालाच प्रेम म्हणतात म्हणले, पण ज्ञान शिजलं पाहिजे म्हणले, कच्चं ज्ञान असलं काही कामच नाही, ते अधुरं राहतं। ज्ञान जर का शिजलं तर प्रेम बनतं। जाय म्हणले, हे पत्र घे, आणि माझे आई वडील यशोदा नंद रोहिणी काय करतात, गोपिका काय करतात, त्यांना मी पत्र दिलं असं सांग। उद्धव जेव्हा मथुरेतून गोकुळात आला
तर गोपिकांनी असं एक रास मंडल केलं होतं आणि सगळ्या गोपिका अशा काही आशा बसल्या, काही आशा बसल्या, काही आशा बसल्या, काही आशा बसल्या, रडतच होत्या. क्यों वो नटखट माखन चोर लड्डू गोपाल कृष्ण बलराम को लेके चला गया, उसको हमारे थोड़ी भी दया नहीं आई, उसने तो हमारे साथ में रास मचाई थी, उसे क्या लेन दे रहा है, हम मर गए या जीवित है, अब वो तो खुशी से होगा, वो तो अपने माता पिता के पास होगा, उसको क्या फरक पड़ता है हम जीवित है या मर गए. असं जेव्हा गोपी बोलत होत्या त्या 2-4 गोपीच्या घोळक्याजवळ उद्धव गेला आणि उद्धव म्हटला, आप गोपी, हा हा हम गोपी और तुम, मैं उस कृष्ण का सखा, उसका सगा चचेरा भाई, उसका मित्र उद्धव हूँ क्या, तुम उस कृष्ण के उस कपटी के भाई हो. एक गोपी म्हणली, तू त्या कपटी कृष्णाचा भाऊ आहे आणि आता कशाला इथं त्यांनी तुला पाठवलं, आम्ही मेलोत की जिवंत हे पाहायला पाठवलं. एक गोपी उद्धवाला बोलायला लागली, दुसरी बोलायला लागली, काय गरज होत तुला इथं यायची. सगळ्या गोपिका जेव्हा उद्धवावर तुटून पडल्या, बरं सगळ्या उद्धवाला बोलायला लागला, जाऊ दे एक तर एवढी भरकटली, ते एका गोपिकानं उद्धवाला बोलता बोलता समोर एक भुंगाच पाहिला. भुंगा संस्कृत में भ्रमर, मराठी मध्ये भुंगा, संस्कृत हिंदी में भोरा, संस्कृत मध्ये भ्रमर, मराठीत भुंगा, और संस्कृत पे मधुप, मधुप. त्या भुंग्याला पाहूनच एक गोपिका काय म्हणू लागली, त्या भुंग्यालाच कृष्णाचा मित्र समजू लागली, सखा समजू लागली. उद्धवाला दिलं बाजूला सोडून आणि एक गोपी त्या कृष्णाला म्हणजे त्या भुंग्यालाच कृष्णाचा मित्र समजू लागली. याला भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये अध्याय नंबर 47 मध्ये भ्रमरगीत म्हटलेलं आहे. 2 लाईनी आपण भ्रमरगीताच्याही, जसं आपण वेणुगीत ऐकलं, युगलगीत ऐकलं, प्रणयगीत ऐकलं, गोपीगीत ऐकलं 4, हे 5वं गीत आहे. याला म्हटलेलं आहे भ्रमरगीत. भ्रमर म्हणजे भुंग्याचं गीत. गोप्युवाच, उद्धवाला सोडून गोपिका त्या भुंग्याला पाहूनच म्हणतात, मधुपकितव बंधो मास्पृशांघ्रिं सपत्या कुचुविलुलित माला कुङ्कुमश्मश्रुभिर्नः वहतु मधुपतिस्तन् मानिनीनां प्रसादं यदु सदसि विडम्भ्यं यस्य दूतस्त्वमीदृक् मधुपकितव बन्धो मास्पृशांघ्रिं सपत्न्या कुचुविलुलितमाला कुङ्कुमश्मश्रुभिर्नः सक्रोदधर सुधास्वां मोहिनीं पाययित्वा सुमनस इव सद्य त्यज्यते स्मान् भवाद्रिक परिचरति कथं तत् पादपद्म्यं तु पद्मा ह्यपिबत रथचेता उत्तमश्लोकजल्पये मधुपकितव बन्धो मास्पृशांघ्रिं सपत्न्या कुचुविलुलितमाला कुङ्कुमश्मश्रुभिर्नः ओ कुङ्कुमश्मश्रुभिर्नः कुङ्कुम. याला भ्रमरगीत असं म्हटलेलं आहे. शेवटची कथा लग्नाची आहे, काळजी करायचे कारण नाही. लग्न एरवी शेवटी आहे. लोकांचे लग्न 4-4 तास लेट होतात म्हणून देवाचं लग्न अर्धा तास लेट. बोलिये वृंदावन बिहारी लाल की. खरं का खोटं बाबा सांगा. किती वेळेस आम्हाला आशीर्वाद म्हणून लग्नाला बोलवलं ताई, इतके परेशान झालो आम्ही. 7चं लग्न 10ला लागलंय. काय समज आपलं तरी टायमाच्या आत आहे म्हटलं, हे केव्हा ऐकायला भेटणार आहे. पहा ना, एक गोपी किती भरकटली. उद्धव कृष्णाचा मित्र सखाय म्हणून उद्धवाला, ए कपटीचे मित्र, तू कशाला इथं आला, आम्ही मे लोक जिवंत हे पाहायला आला का, आणि त्यानं तुला पाठवलं, तो काय करतो तिथं, तू कशाला आला इथं. असं बोलता बोलता एक जण तर भुंग्यालाच बोलायला लागली. काय मधुपकितव बंधो
हे कपटी कृष्णाचाच कृष्णाचा मित्र म्हणायला लागली, उद्धव म्हणला काही खरं नाही, आता जर का राहिलो तर मला इथं मारूनच टाकतील या. उद्धव म्हणला आता मी नंद बाबाकडे जात नाही, कोण हे पत्र तुमचं आणि तुम्ही, मी जातो. आणि उद्धव जेच घाबरला आणि जेच पळत पळत कृष्णाच्या पायात पडला, भैया तुम्हारा प्रेम, तुम्हारा वियोग और तुम्हारा सहयोग तुम ही संभालो, मुझे कुछ लेन देना नाही. आणि मग पुढे भगवान श्री कृष्ण आणि बळीराम दादा यांची मुंज लावून दिली मथुरेमध्ये. कोणी? उग्रसेन आजोबा, वसुदेव बाबा, देवकी माता. बळीराम कृष्णाची मुंज लावली. मुंज लावल्यावर बळीराम आणि कृष्णाला 64 दिवस म्हणजे 2 महिने 4 दिवस सांदीपणी गुरुदेवाच्या आश्रमामध्ये विद्या ग्रहण करायला ठेवलं. येतंय का लक्षात? सांदीपणी गुरुदेवाचा आश्रम तेव्हा ते काशीचे होते, उज्जैनला आले होते. कृष्ण बळीराम पैपाई निघाले. पुन्हा तेच आहे, बिना दक्षिणेचं गुरुकडे महाराजाकडे जायचं नाही. आता दक्षिणा काही घेतली नाही. मग झाडाच्या काड्या तोडल्या म्हणले आणि गुरुजीला हवनाला दिल्या. 64 दिवस कृष्ण बळीराम सांदीपनी गुरुदेवाच्या आश्रमामध्ये थांबले. कधी? कंसाचा वध केल्यावर, मुंज झाल्यावर मथुरेत 64 दिवसामध्ये 64 विद्या शिकले बळीराम कृष्ण. निरुक्त, वेदांत, व्याकरण, छंद, उपनिषद, ज्योतिष, धनुर्वेद, आयुर्वेद, गांधर्ववेद हे सगळं शिकले कृष्ण. वर्णन आहे असं भागवताचं वर्णन आहे, शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत. आणि त्याच्यानंतर सुदामा नावाचा एक ब्राह्मण मित्र भेटला कृष्णाला. त्या सुदामा नावाच्या मित्राला सांदीपणी गुरुदेवाच्या पत्नीनं लाकडं तोडून आणायला सांगितले. सुदामा म्हणला मला काही झाडावर चढता येत नाही बा. कृष्ण म्हणला चल आपण दोघं जाऊ. पावसाचे दिवस होते. खाने के लिए चना दे दिया गुरु माँ ने. एक जो पत्तल का द्रोण था उसमें दे दिया कन्हैया को. एक जो पत्तल का द्रोण था उसमें दे दिया सुदामा जी को. कहा तू भी खाना, कन्हैया को भी खिलाना. जोर की बारिश बरसने लगी, घनी ठंड बजने लगी. सुदामा ब्राह्मण लटलटाने लग गए. उनको जोर की भूख लग गई. उन्होंने चने खा लिए, कृष्ण के भी खा लिए. दांत कटकटाने लगे. कृष्ण ने पूछा किसका है, क्या करता है? ने बोले ठंड से मेरे दांत कटकटाने लगे. पण ऐका, ती कथा अन्य पुराणामध्ये अशी सांगितली आहे. लोकाला वाटतं आपण जसं केलं तसं भरावं लागतं. भगवान श्रीकृष्णाचे चणे चोरून खाल्ले सुदामाजीनी, म्हणून दारिद्र्य प्राप्त झालं आणि पुन्हा कृष्णाने ऐश्वर्य प्राप्त करून दिलं. पण झालं असं, ही कथा एवढीच माहिती आपल्याला. याच्या पुढची कथा आहे का? गुरु मातेनं सुदामाला आणि कृष्णाला जे चणे भिजवून दिले होते ना, आणि कृष्णाच्याही वाट्याचे चणे म्हणजे दुसऱ्याच्या हिश्श्याचं खाल्लं तर माणसाला भिकारी बनावं लागतं, दारिद्र्य प्राप्त होतं. ही सुदामाची कथा शिकवते. पण देवाच्या चरणामध्ये पुन्हा गेलं तर पुन्हा माणूस श्रीमंत होतं. पण ऐका काय झालं, सुदाम्याच्या आणि कृष्णाला चणे द्यायच्या आधी गुरुमातेच्या त्या आश्रमात चणे कुठून आले? तर अन्य पुराणामध्ये ही कथा अशी सांगितली गेली की काय झालं, त्या सांदीपनी गुरुदेवाच्या आश्रमाच्या बाजूला एक दुसरी वृद्ध बाई राहत होती. त्या वृद्ध बाईनं काय केलं, दिवसभर उज्जैनमध्ये भिक्षा मागितली. आणि उज्जैनमध्ये भिक्षा मागितल्यावर तिला फक्त भिक्षेमध्ये ते चणे म्हणजे मराठीत काय म्हणतात त्याला, हरभरे, बरोबर आहे, चनाच कहेंगे हम, चणे भेटले. आणि ते चणे तिनं काय केलं, एका कपड्याच्या गाठोडीत बांधून आपल्या घरी ठेवले. त्या म्हातारीनं जेव्हा ते चणे भिक्षेत भेटलेले गाठोडीत बांधून ठेवले तर 2-4 चोर त्या म्हातारीच्या घरात घुसले. आणि 2-4 चोरांना काय वाटलं, ज्या अर्थी या म्हातारीनं ही कपड्याची गाठ बांधून ठेवली याच्यामध्ये हिरे जवाहरात मोती आहे असं समजून चोरानं काय केलं, म्हातारीला जाग येऊन म्हातारी झोपलेली हे पाहून ती चण्यानं बांधलेली गाठोडी चोरली. आणि ते चण्यानं बांधलेली गाठोडी चोरून पळता पळता ते सांदीपनी गुरुदेवाच्या आश्रमात येऊन पोहोचले. आणि सांदीपनी गुरुदेवाच्या आश्रमामध्ये त्यांनी ती चण्याची गाठोडी जेव्हा सोडून पाहिली तर त्याच्यामध्ये हिरे जवाहरात मोती नाही. बाबा गेले आणि दशमा गेला, डोक्याला हात लावला, पुरी मेहनत जाया हो गई. हे समजून हे चणे काय कामाचे म्हणले, आपल्याला हिरे जवाहरात मोती पाहिजे. रागानं ती चण्याची गाठोडी तो कपडा ते चणे दिले सांदीपनी गुरुदेवाच्या आश्रमामध्ये टाकू. आणि सकाळी जेव्हा सांदीपनी गुरुदेवाची पत्नी झाडायला, लक्षात येत आहे का, झाडायला उठली तेव्हा तिला वाटलं माणसानं खाऊन माझावर टाकून माजू नये, एवढे मोठे चणे बाई कोणतरी अंगात टाकले, आपण फेकून द्यायचे नाही. म्हणून तिने एक चना जमा केला. कोणी? सांदीपन गुरुदेवाच्या पत्नीनं तो एक चना जमा केला. आणि एक चना जमा करून तिनं काय केला, आपल्या आश्रमातल्या पोरांना हे चणे आपण काय करू म्हणले, हरभऱ्याची सातळ महाराष्ट्रामध्ये, बरोबर आहे, हरभरे भिजवायचे आणि त्याची सातळ फोडणी गिडणी देऊन, हरेल बूट आहे की नाही, तसं देऊ म्हटले. आणि मग तिनं ते चणे भिजवून ठेवले. आता पुढे ऐका, त्या म्हातारीनं काय केलं, त्या म्हातारीनं सकाळी उठून पाहिलं जिच्या घरातले चणे चोरी झालते. तिनं जेव्हा सकाळी पाहिलं ते चणे नाही गाठोडी नाही तेव्हा ती ओरडायला लागली,
ज्या कोणी दुष्टानं हे माझे चणे चोरले असतील आणि जो कोणी दुष्ट माझ्या मेहनतीचे चणे खाईल सगळ्या विश्वाचं दारिद्र्य त्याला प्राप्त होईल. काय श्राप दिला तिने बघा. जो कोणी हे माझे मेहनतीचे चणे खाईल त्याला सगळ्या विश्वाचं दारिद्र्य प्राप्त होईल. अंतरज्ञानी होते सुदामा ब्राह्मण. हे सुदाम्याला कळालं म्हणून ते भिजवलेले चणे गुरु मातेनं कन्हैया को भी खिलाना और तुम भी खाना जैसे सुदामा को कहा था ना. सुदाम्याला वाटलं माझा देव ऐश्वर्य संपन्न देव आहे. यश गुण श्री औदार्य देवाचे 6 गुण आहे. त्याच्यामध्ये देवाकडे स्त्री सुद्धा आहे आणि ऐश्वर्य सुद्धा आहे. देवानं जर का हे चणे खाल्ले तर देवाला कस काय भिकारी बनवू देता येईल. देव भिकारी नाही बनला पाहिजे. मी बनलो तर चालेल. मी भिकारी बनलो देव मला पुन्हा श्रीमंत बनवेल. देव भिकारी बनू नये म्हणून देवाला दिलेले चणे सुद्धा सुदाम्याने स्वतः खाऊन टाकले. असं बोलणं नाही. बोले वृंदावन बिहारी लाल की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. आणि मग गुरु आईचा मुलगा मरण पावला होता. प्रभास नावाचं क्षत्र आहे जिथे कृष्णानं आपल्या यादव कुलाचा नाश केला. शंकासुर नावाच्या राक्षसानं पुत्र गिळला होता. शंकासुराला चिरलं भगवंतानं. त्याच्या अस्थी झाल्या. त्याला शंख म्हणून पांचजन्य म्हणून महाभारताच्या युद्धात कृष्ण अवतार संपेपर्यंत वापरलं. वरती यमा लोकामध्ये शंख वाजवत गेले. यमाकडनं त्या गुरुपुत्राच्या प्राणाची ज्योत घेतली. त्याला जिवंत केलं आणि गुरुदक्षिणा म्हणून सांदीपणी गुरुदेवाला वापस आणून दिलं. कृष्ण आणि बळीराम इकडे मथुरेमध्ये वापस आले. आणि मथुरेमध्ये वापस आल्यानंतर ज्या कंसाला भगवान श्रीकृष्णानं मारलं होतं त्या कंसाला 2 बायका होत्या. त्यांचं नाव होतं अस्थिप्राप्तिश्च कंसस्य महिषो भरतर्षभाः मृते भरतरि दुःखार्ते यतुस्म पितृग्रहाण पितरे मगधराजाय जरासंधाय दुःखिते वेदाय चक्रतु सर्वमामत्व वैधं व्यक्तारणम्. कंसाच्या 2 बायका होत्या. कंस मरण पावल्यावर ते विधवा झाल्या. त्यांचं नाव होतं अस्ति आणि प्राप्ती. त्या आपल्या माहेरी गेल्या. आता माहेर कोणतं आहे कंसाचं? दुष्ट जरासंध जो कृष्णाचा द्वेष करतो, बळीरामाचा द्वेष करतो, ज्यानं अनेक राजे जिंकले आणि बंदीशाळेत घातले. त्यांचं राज्य त्यानं घशाखाली घेतलंय, ओढून घेतलंय, प्रॉपर्टी लुटली आहे. असा जरासंध हा दुष्ट कंसाचा सासरा दुष्ट जरासंध. जरासंधाला कृष्णासोबत शत्रुता होती. त्यानं माझ्या जावायला मारलं. आत्याला सोडत नाही म्हणले. जरासंधाकडे 17 अक्षौहिणी सेना होती. लक्षपूर्वक आहे का? उसने मेरे दामाद को मारा है उसको छोडूंगा नहीं. जरासंधानं 17 अक्षौहिणी सेना एकत्र केली. मुलींनो तुम्ही रडू नका. तुम्हाला त्याने विधवा केलं मी त्याला मारणार. मला त्याला मारायचंच होतं पण शत्रू जरी असलं तर विनाकारण छेड काढता येत नाही. आता मला संधी चालून आली. आता मी त्याचं सोनं करणार. जरासंधानं मथुरेवर हमला केला, आक्रमण केलं. ए ग्वाले के बच्चे बाहेर निकाल. कृष्ण आणि बळीरामाला त्यांनी बाहेर बोलवलं. कंसासोबत मथुरेतलं सगळं सैन्य संपून गेलेलं आहे. वसुदेव उग्रसेन घाबरले. नानाजी आप बूढ़े हो चुके हो, आप नाम के राजा हो, चिंता मत करो, मुझे आज्ञा दो, मैं संभालता हूँ. ठीक आहे बेटा जाओ संभालो. वसुदेव बाबांना म्हणले आतमध्ये बसा, दरवाजे लावून घ्या, मी बळीराम दादा सांभाळतो, बाहेर कोणीच यायचं नाही. मथुरेतून आतमधून दरवाजा लावायला सांगितलं वसुदेव देवकी उग्रसेनाला. आणि कृष्ण बळीराम बाहेर आले. आणि एवढी मोठी सेना पाहिली जरासंधाची. तुम दोनों क्या कर लोगे. वरती आकाशाकडे पाहिलं बळीराम आणि कृष्णानं. इंद्रानं स्वर्ग लोकातून 2 रथ मथुरेमध्ये पाठवले. एका रथामध्ये सुदर्शन चक्र आणि धनुष्यबाण होतं. त्या रथाचा स्वीकार भगवान श्रीकृष्णाने केला. आणि दुसऱ्या रथामध्ये नांगर आणि मुसळ होतं. त्याचा स्वीकार बळीराम दादाने केला. बळीराम दादा काय करायचे, रथामध्ये बसायचे. तो नांगर जो आहे ना एका गावातून दुसऱ्या गावामध्ये टाकायचे. दुसऱ्या गावातले लोक या गावात ओढून आणायचे. वरतून मुसाईचा फटका मारून जेवढे 2-4 लोक त्या नांगराच्या फळाला अटकतील तेवढे मारून टाकायचे. बळीराम दादा इतकं भयानक युद्ध करू लागले. जरासंधानं पाहिलं. रथामध्ये उभा राहून बळीराम दादा जरासंधाच्या 17 अक्षौहिणी सेनावर जेच नांगर सोडू लागले. 2-4 लाख लोक त्या नांगराच्या फळाला अटकून असं जवळ आणू लागले. वरतून मुसाईचा फटका मारू लागले. उरलं सुरलं भगवान श्रीकृष्ण सुदर्शन चक्रानं लोकांचे मुंडके उडवायला लागले. कोणीच टिकाव धरेना. बाकीची सेना धोई पळून गेली. जरासंधाला वाटलं काही खरं नाही. 17 वेळेस लक्षपूर्वक ऐका. जरासंध तरी ऐके ना. एकदा हरवलं जरासंधाला, दुसऱ्यांदा आला, तिसऱ्यांदा, असा 17 वेळेस जरासंध भगवान श्रीकृष्ण आणि बळीराम दादाला हरवायला आला. 18व्यांदा त्याचं डोकं बंद पडलं. त्याचा एक मित्र होता काल यवन. तो यवन होता. तो म्हणला मी कृष्णाची सोय पाहतो. जरासंधाची पुन्हा 17 अक्षौहिणी सेना, काल यवनाची 3 अक्षौहिणी सेना, या दोघांना एकत्र केलं. 20 अक्षौहिणी सेना झाली. आणि ती 20 अक्षौहिणी सेना घेऊन काल यवन कृष्णाकडे आला. एक ग्वाले के बच्चे, तूने मेरे मित्र महाराज जरासंध को बड़ी तकलीफ दी है, अब मुझसे लड़, मैं दिखाता हूँ कौन है.
तो म्हणला मी त्याची सेना मारली, तुझी मरेल माझी मरेल, तुझी माझी शत्रुता आहे, दोघंच आपण वन मॅन फाईट शो करू, म्हणजे मल्ल युद्ध करू. शिष्य यांना कशाला मरू द्यायचं म्हणले. सेवकाला म्हणले ठीक आहे, तुला जागा माहिती आहे का? काली यवन म्हणला मला माहित नाही. मला जागा माहिती, माझ्या पाठीमागे पळ म्हणले. पळ म्हणले माझ्या पाठीमागे. आता झालं असं, काल यवन यायच्या आधीच भगवान श्रीकृष्णाने काय केलं माहिती का ताई? आता माहिती होतं काल यवन येणार आहे आणि काल यवनाला मारून भगवान श्रीकृष्णाला लगेच द्वारकेत जायचं होतं. काल यवन यायच्या आदल्या दिवशीच भगवान कृष्णानं रात्री शिल्पकर्मी विश्वकर्म्याला बोलवलं. विश्वकर्म्याला सांगितलं मी गोकुळ आणि वृंदावनातून मथुरेतून आल्यापासून गोकुळ आणि वृंदावनामध्ये सुद्धा माझ्यावर खूप संकट आले. यशोदा माई आणि नंदबाबा घाबरले, आता वसुदेव आणि देवकी माता सुद्धा घाबरतील. हे मथुरा गोकुळ वृंदावन उत्तर प्रदेश मला सोडावं लागेल आणि इकडून कुठंतरी लांब जावं लागेल. म्हणून एक काम करा, गुजरात नावाच्या प्रांतामध्ये समुद्रामध्ये सुवर्णाची द्वारिका नगरी निर्माण करा आणि गुजरात द्वारकेमध्ये मी द्वारकाधीश कृष्ण होईल. तथास्तु. शिल्पकर्मी विश्वकर्म्यानं द्वारकेचं निर्माण केलं आणि भगवान श्रीकृष्णाने मथुरेमध्ये झोपलेले वसुदेव, देवकी, उग्रसेन आणि बळीराम, मथुरेतले सगळे लोक रात्री झोपले कुठे माहिती का? मथुरेत. आणि सकाळी रात्री झोपेतच भगवान श्रीकृष्णानं मथुरेतून ते द्वारकेत नेऊन घातले. सकाळी जेव्हा उठून पाहिलं सगळ्यांना द्वारका दिसायला लागलं, ते म्हणले जाऊ द्या काही हरकत नाही, चकवा गिकवा नाही म्हणले, मथुरेपेक्षा चांगलं दिसायला लागले, मस्त आहे म्हणले सोन्याचं. ते बसले तिथे. इकडे भगवान श्रीकृष्ण काल यवनाला एका गुफेत घेऊन गेले. त्या गुफेमध्ये मुचकुंद नावाचा राजा सूर्यवंशामध्ये होता, मोठा पराक्रमी होता. त्यानं देवांकडनं युद्ध केलं आणि राक्षसांना हरवलं. म्हणून देवाने त्याला झोप हे वरदान दिलं होतं, मी खूप थकलो, मला कलियुग येऊस्तर झोपायचं, जो कोणी माझी झोप मोडेल तो मला दिसताक्षरी जळून खाक झाला पाहिजे. हा आशीर्वाद कृष्णाला माहित होता. भगवान श्रीकृष्णानं आपल्या अंगावरचं पिवळं धोतर पितांबर अनेक वर्षापासून त्या गुफेमध्ये झोपलेल्या मुचकुंदाच्या अंगावर टाकला. कृष्ण परमात्मा एका आडोशाशी जाऊन उभे राहिले. काल यवन पळत पळत आला आणि त्या पिवळ्या पितांबराला पाहून त्यांना वाटलं कृष्ण मला घाबरून इथे झोपलाय. एक वाले गे बच्चे उठ, उठता घेऊन उठ असं म्हणून काय केलं, एक दोन लाता मारल्या. अनेक वर्षापासून झोपलेला मुचकुंद उठला आणि मुचकुंदाची अशी पायापर्यंत वाढलेली दाढी पाहून कालिवंत अर्धा तिथंच मेला. म्हणजे मेला होता पण अर्धा मेला होता, 50%. आणि 50% आता मारणार होता, अर्धा तर तिथेच मेला. एक नैया नाही है, लगता है मेरा गेम हो गया. आणि मग जसे काल यवनानं डोळे उघडले जसं मुचकुंदानं डोळे उघडले, काल यवनाच्या सर्वांगाला आग लागली. काल यवन जळून खाक झाला. कृष्णानं दर्शन दिलं. चतुर्भुजुर्बाद नींद की बोरिया भरेगा क्या? अरे तू त्रेता युग से सो रहा है ना, अब ये द्वापर चल रहा है, कलयुग आने वाला है, उठ. देवाचं दर्शन केलं, हातात माळा घेतली, निघून गेला. आणि भगवान श्रीकृष्ण द्वारकेत आले आणि द्वारकेचे राजे झाले आणि माता रुक्मिणी सोबत त्यांचा लग्नाचा प्रसंग आहे. बोले द्वारिकाधीश भगवान. लग्नाची तयारी करा, सर्वांना लग्नाच्या अक्षता द्या. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. मथुरा गोकुळ वृंदावन काल यवनाच्या वधानंतर मुचकुंदाच्या उद्धारानंतर कायमचं सोडलं. द्वारकेचे राजे झाले. बळीराम दादाचं लग्न झालं. रेवत नावाचा एक राजा सांगितला, त्याला रेवती नावाची मुलगी सांगितली. त्या रेवतीला कोणताच मुलगा पसंत पडला नाही. म्हणून रेवत नावाच्या राजानं कंटाळून आपल्या मुलीला रथामध्ये बसवलं आणि भूलोकातून तिला सत्यलोकामध्ये ब्रह्मदेवाकडे नेलं. आणि ब्रह्मदेवाला म्हणले पहा, या मुलीला मी आत्तापर्यंत इतके मुलं दाखवले नवरदेव म्हणून, हिला कोणताच नवरदेव आवडेना, तुम्ही एखादा नवरदेव हिला सांगा म्हणले जो की हिला आवडेल. ब्रह्मदेव म्हणले तुला काही कळतं का नाही म्हणले रेवता. अरे भूलोकापासून इथे माझ्या लोकापर्यंत येईपर्यंत 27 लोक होऊन गेले म्हणले. 27 होऊन गेले म्हटले हो. आणि हिला योग्य होते ते सगळे नवरदेव मरून गेले. मग आता तू भूलोकावर जेव्हा वापस जाशील तेव्हा 28 व द्वापर युग लागलेला असेल. आणि त्या द्वापर युगामध्ये शेष नागाचा अंश असलेला भगवान बळीराम कृष्णाचा भाऊ म्हणून जन्माला आलेला आहे. तो दिसायला इतका सुंदर आहे की तुझी मुलगी जर का त्याला पाहिलं तर लगेचच लग्नाला हो म्हणेल. तुम्ही जा म्हणले द्वारकेत. ठीक आहे. रेवत नावाचा राजा आपल्या मुलीला रेवतीला घेऊन द्वारकेमध्ये आला. वसुदेव, देवकी आणि उग्रसेनाला भेटला. म्हणले या माझ्या मुलीला तुमच्या मुलाची पत्नी बनवून घेता का? बळीरामालाही मुलगी खूप आवडली पण बाकीच्याला काही आवडेना. रेवतीला बळीराम दादा आवडले आणि बळीराम दादाला रेवती आवडली. पण भानगड अशी आहे, ही रेवती माता 3 पट उंच होती म्हणले बाबा, त्याच्यामुळे ती आवडेना कोणाला. आणि तिला नवरदेव आवडत. बळीराम दादा म्हणले काळजी करू नका, हिला मी बरोबर माझ्या उंचीची म्हणजे जेवढी नवरदेवाला नवरीची उंची पाहिजे तेवढ्या उंचीची करतो म्हणले. बळीराम दादानं रेवतीला समुद्राच्या पलीकडच्या तीरावर उभा केलं. हातामध्ये नांगर धरून तो नांगर रेवतीच्या डोक्यावर ठेवला. एक फटका मारला
तर तिची उंची कमी केली, दुसरा फटका मारला, पुन्हा उंची कमी केली आणि मग बळीराम दादाच्या इथे मानेपर्यंत कानापर्यंत रेवती दिसायला लागली. रेवतीचा विवाह बळीराम दादा सोबत झाला. शुभ मंगल सावधान सावधान. आता भगवान श्रीकृष्णाच्या मुख्य विवाहाची चर्चा. भगवान श्रीकृष्ण हे विष्णूचे अवतार आहेत आणि माता रुक्मिणी ही लक्ष्मीचे अवतार आहे. आजही विदर्भामध्ये कुंडिनपूर आहे. नागपूरकडे तुम्ही पहा, त्या नागपूरमध्ये ते कुंडिनपूर म्हणून आहे. विदर्भ नावाचा देश, कुंडिनपूर नावाचं नगर आणि तिथालचा राजा भीमक उर्फ भीष्मक 2 नाव आहे त्याला. त्या भीष्मक राजाला 5 मुलं आहे. रुक्मी, रुक्मबाहू, रुक्मकेश, रुक्मशाली, रुक्मरथ. एकुलती एक मुलगी आहे रुक्मिणी. ही रुक्मिणी साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे आणि या रुक्मिणीनं भगवान श्रीकृष्णासोबत लग्न करण्याची इच्छा आहे. राजा सीत भीष्मको नाम विदर्भाधिपतिर्महान तस्य 5 भवान पुत्रा कन्येकाच वरानना. पण झालं असं, रुक्मिणीचा मोठा भाऊ रुक्मी भीष्मक राजाला नावाचा राजा ठेवलं आणि व्यवहार हातात घेतला आणि रुक्मिणीला कृष्ण आवडतो याचा विचारही न करता भगवान श्रीकृष्णाची सख्खी आत्या दमयंतीचा पती दमघोष आणि दमयंतीचा मुलगा शिशुपाळ. हा शिशुपाळ कोण आहे? वसुदेवाचा भाचा आहे, म्हणजे कृष्ण परमात्म्याच्या आत्याचा मुलगा आहे. शिशुपाळासोबत रुक्मिणीचं लग्न ठरवलं. रुक्मिणी रडत रडत भीष्मकाकडे गेली. बाबा मी मरेल, पण त्या जो कोल्यासारखा मी सिंहीण आहे आणि मी सिंहीण आहे म्हणून मला कृष्ण परमात्म्यासारख्या सिंहासोबत लग्न करायची इच्छा आहे. कृष्णाच्या या सिंहिणीला तो शिशुपाळ रूपी कोला कसा काय घेऊन जाऊ शकतो? मला कृष्णासोबत लग्न करायचं. बघ म्हणले मुली, तू जर का कृष्णासोबत लग्न केलं आणि कृष्णाला इथं आणलं तर मला फार आनंद होईल, पण माझं काही चालत नाही. मी नावाचा राजा राहिलो ग. तुझ्या मोठ्या भावानं सगळं हातात घेऊन टाकलं. म्हणले मी काय करू? मग तुमची आज्ञा असेल तर मी लावू का? म्हणले पद्धत वशीला लावू का? म्हणले माझ्या पद्धतीत लाव. म्हणले काय वशीला लावायचं ते? आता फोन घेणं नव्हते जुन्या काळात. पहा ना, भगवान श्रीकृष्ण कुठे राहतात? गुजरातमध्ये, द्वारकेत. आणि सासरवाडी कुठे आहे त्यांची? इकडे महाराष्ट्रात. बरं, महाराष्ट्रात किती लांब? पुन्हा इकडं नागपूर, विदर्भ, कुंडिनपूर. मग रुक्मिणीने काय केलं? शिशुपाळासोबत लग्न ठरलेलं असताना तिचं लग्न जवळ आलं. एक कुलगुरू होता भीष्मक राजाचा, त्याचं नाव सांगितलं सुदैव. सुदैव नाव का ब्राह्मण इसमें कहा है. रुक्मिणीच्या दैवात कृष्ण होता म्हणून सुदैव नावाच्या ब्राह्मणाला माता रुक्मिणीनं भगवान श्रीकृष्णाकरता एक पत्र लिहिलंय. त्या पत्रामध्ये 7 श्लोक भगवान कृष्णाकरता माता रुक्मिणीनं लिहिलेले आहेत आणि 8वा श्लोक उत्तरामध्ये कृष्णानं रुक्मिणीला लिहिलेला आहे. या पत्रामध्ये शुद्ध प्रेमाची भाषा लिहिलेली आहे, म्हणून याला प्रेमपत्र म्हणायला हरकत नाही. जगातलं हे पत्र असं आहे की हे पत्र आजही भगवान श्रीकृष्णाने द्वारकेला आपल्या हृदयाला लावून ठेवलेलं आहे आणि हे पत्र आजही रोज रात्री भगवान श्रीकृष्ण द्वारकेत ऐकतात, मगच झोपतात. असं काय लिहिलं ऐका. सुदेव नावाचा ब्राह्मण ते पत्र घेऊन रुक्मिणीचं कुंडिनपूरून निघाला विदर्भातून आणि गुजरात द्वारकेमध्ये आला. कृष्ण कुठे आहे? मी भीष्मक राजाच्या नगरीतून महाराष्ट्रातून कुंडिनपूरमधून आलो आहे, मला कृष्णाला भेटायचं. कृष्णाकडे तो सुदैव नावाचा ब्राह्मण गेला आणि म्हणाला हे पत्र घ्या. कृष्णानं पाहिलं, स्वतःची स्तुती लिहिली आहे. स्वतःची स्तुती स्वतः वाचू नाही म्हणून त्या ब्राह्मणाला म्हणले तुम्हीच पत्र वाचा. त्या गुरुजीचा गैरसमज झाला. आमच्या राजकुमारीनं काय नवरदेव पाहिला बो, एवढ्या मोठ्या सोन्याच्या महालात बसला याला वाचता येईना. तसं नाही, स्वतःची स्तुती स्वतः वाचू नाही म्हणले. काय लिहितीये माता रुक्मिणी पहा. हे जे पत्र माता रुक्मिणीनं केव्हा दिलं होतं? तेव्हा दिलं होतं. ही जेव्हा घटना जेव्हा घडली आहे 5127 वर्षापूर्वी, 5500 वर्षापूर्वी, तेव्हाचं पत्र आजही जीर्ण झालं, पण द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णानं आपल्या हृदयाला लावून ठेवले. आजही ऐकतात. काय लिहिलं ऐका. रुक्मिणी उवाच की श्रुतवा गुणान भुवन सुंदर शृण्वन्तान्ते निर्विश्य कर्ण विवरहे हरतोंगतापम रूपम दृशादृशी मती मखिलार्थलाभं त्वयाच्युता विशति चित्तं पत्रपमेः का त्वा मुकुन्द महती कुलशील रूप विद्या वयोद्रवीण धामभिरात्मतुल्यं धीरापतिं कुलवतिन व्रणितं कन्याकाले नरसिंह नरलोका मनोभिरामम. रुक्मिणी भगवान श्रीकृष्णाला लिहिते. तो सुदेव नावाचा ब्राह्मण कृष्णाला वाचून दाखवतोय. ऐकणाऱ्याच्या मुखातून भगवान मधुसूदन गोविंद श्रीकृष्ण, मी तुमच्या सौंदर्याची स्तुती ऐकली आहे. असं ऐकलंय की या जगामध्ये सध्या
तुमच्यासारखा सुंदर नवरदेव किंवा पुरुष दुसरा कोणताच नाही. आणि म्हणून माझ्यासारखी कुलवती भीष्मक राजाची एकुलती एक कन्या तुमच्यासारख्या नवरदेवासोबत लग्न करायची इच्छा करणार नाही तर कोणासोबत लग्न करण्याची इच्छा करेल म्हणले. अहो तुमच्या आत्याचा मुलगा बळजबरी माझ्यासोबत लग्न करू पाहत आहे, पण तुमच्या आत्याचा मुलगा शिशुपाळ हा माझ्या दृष्टीमध्ये कोला आहे. मेरे दृष्टि में वो लोमड़ी है लोमड़ी, और तुम शेर हो और तुम्हारे जैसे शेर की मैं शेरनी हूँ. मैंने सुना है कि तुम दिखने में सूर्य से भी तेजस्वी हो. भगवंता तुम्ही सूर्यापेक्षा तेजस्वी आहात, पण तुम्हाला अभिमान करण्याचं काही कारण नाही. अहो तुम्ही सूर्यापेक्षा तेजस्वी आहात तर माझंही सौंदर्य एकदा येऊन पहा म्हणले. इकडं 27 नक्षत्र माझ्यासमोर पाणी भरतील एवढी मी सुंदरी आहे म्हणले. तुम्ही आणि मी जर का एकत्र आलो तर किती आनंद येईल. असं जर का एखादी नवरी नवरदेवाला लिहित असेल तर किती आनंद येईल. हे असं लिहिलंय माता रुक्मिणी ना, म्हणून भगवान श्रीकृष्ण या पात्राला रोज ऐकतात म्हटले. तुम्ही जर का माझ्या लग्नाच्या दिवशी इथे माझ्या गावात आला नाहीत, तो नवरदेव शेरवानी घालून तिकडे मारुतीच्या मंदिरावर बसल म्हणले. त्याला तिकडेच बसू द्या आणि मी इकडे देवीच्या दर्शनाला येईल. तुम्ही रथ घेऊन देवीच्या मंदिराच्या पाठीमागे थांबा, मला घेऊन इथं येऊन घेऊन जा. तुम्ही जर का आले नाहीत म्हणले तर मी माझा प्राण ठेवणार नाही म्हटले. असं माता रुक्मिणीने जेव्हा लिहिलं तेव्हा भगवान श्रीकृष्णानं एक उत्तराचं पत्र लिहिलं. काळजी नसावी, मी तुमच्या लग्नाच्या इत्तेता गुह्य संदेशा यदुदेव मया हताः विमृश्यं कर्तुं यच्चात्रं क्रियतां तदनंतरम. मी तिथे येईल रुक्मिणी, काळजी करू नको. मिया बिबी राजी, आता तुमचीच संमती आहे म्हणले नवरीचा साहेबा, मी त्याच्यात काय करू म्हणले. आता पुन्हा कोणी म्हणायला नको बुवा की भगवान श्रीकृष्णाने पोरगी पळवली म्हणून असं कोणी म्हणायला नको म्हटले. बरं का, आता तुम्ही मला पत्र लिहिलंय म्हटले, आधी मी येतो म्हणले. ठीक आहे चालेल. लग्न जवळ आलं, 4 दिवसावर लग्न आलं. शिशुपाळ, दमयंती, दमघोष, दुर्योधन, दुःशासन, हस्तिनापुराचे सगळे लोक वराड घेऊन आले. तरीही तो गुरुजी ब्राह्मण काही वापस येईना. रुक्मिणीच्या जीवात जीव येईना. रुक्मिणीला अपशकुन व्हायला लागले. मग ते नवरदेवाकडे गेला असेल का नाही, हे गुरुजी गेले असतील का नाही, कृष्ण भेटले असतील का नाही, कृष्णाला माझा संदेश आवडला असेल का नाही, आणि मग ते येतात का नाही म्हटले. 4 दिवसावर लग्न आलं, 2 दिवसावर लग्न आलं. वाद्य वाजवायला लागले. सगळ्या पाहुणा रावळ्याची राहायची व्यवस्था, जेवायची व्यवस्था, राहुट्याची व्यवस्था, तंबूची व्यवस्था विचारू नका. आणि मग 2 दिवस जेव्हा लग्नाला आले तेव्हा त्या ब्राह्मणाला पाहिलं, जीवात जीव आलं माता रुक्मिणीच्या. आणि त्या ब्राह्मणाने ते पत्र दिलं, कृष्ण येणार आहेत, काळजी करू नका. हळद लावायचा कार्यक्रम झाला, ग्रहमखाचा कार्यक्रम झाला. आज लग्नाचा आदला दिवस आहे, उद्या लग्न आहे. सगळे कार्यक्रम झाले, सगळे समासूम झोपले. कोणालाच खबर नाही की उद्या काय अनर्थ होणार आहे म्हणून. सकाळीच बळीराम दादा आणि कृष्ण निघाले. आधी तर कृष्ण एकटेच निघले होते. कृष्णाला बळीराम दादांनी पकडलं, कुठं चाललात म्हणले. हे बघा, हे रुक्मिणीने मला संदेश लिहिला, मी जर का गेलो नाही म्हणले तर ती तिचा प्राण ठेवणार नाही. मग एकटाच जातो का म्हणले, काय संकट किंकट आले तर मग आता तुम्ही माझे मोठे भाऊ म्हणले, का तुम्हाला सांगू काय म्हणले, मला नवरी पळून आणायची, तुम्हाला नवरी पळून आणून द्या. आता मोठ्या भावाला हे कसं सांगू म्हणले, तुम्हाला कळायला चालायचं असलं चाला म्हणले, नाही तर ना बरं मी पण येतो म्हटले, काही सेवक घेऊ म्हटले आपण सोबत. बळीराम दादा आणि कृष्ण या दोघांच्या रथाचा वेग वायूलाही लाजवेल असा होता. शुकाचार्य भागवतात लिहितात. रथाचा वेग कसा होता, तो रथ काही रोडनं नाही निघाला म्हणले, डांबरी डांबरीनं. रथ बळीराम कृष्णाने जोच काढला म्हणले गुजरातच्या द्वारकेतून. 2 तासाच्या आत गुजरात द्वारकेतून भगवान श्रीकृष्ण 3-3.5 किलोमीटर लांब, 3-3.5 किलोमीटर लांब इकडे महाराष्ट्रात, इकडे विदर्भामध्ये नागपूर साईडला कुंडेनपूरमध्ये रथाचा वेग वायूसारखा होता. वाऱ्याला सुद्धा पकडता येणार नाही इतक्या जोऱ्याच्या वेगानं बळीराम दादा आणि कृष्ण तिथे द्वारकेत येऊन पोहोचले. आपलं कुंडेनपुरामध्ये येऊन पोहोचले. पांचजन्य नावाचा शंख वाजवला भगवान श्रीकृष्णानं. मंडपामध्ये तो पांचजन्य शंखाचा आवाज गेला. कांठाळ्या बसल्या, हो ना हो, हो ना हो, माखनचोर रणछोडदास आया आहे. अरे बाप, हा शंखाचा आवाज कृष्णाचा आहे, सांभाळून राहा बरं. लोकाच्या लग्नातून नवरीचं काही खरं नसतात म्हणले. हा शंख वाजला म्हणजे सावध राहा म्हणले. शिशुपाळ म्हणला माझी नवरी आहे, काय हिंमत आहे म्हणले पळून न्यायची. आपण आमंत्रणच दिलं नाही म्हणले, कृष्णाला येणारच नाही म्हणले कृष्ण. बळीराम दादाला सांगितलं तुम्ही एक काम करा, तुम्ही जा म्हणले मंडपात, कोणाला डाऊट येता कामा नाही, मी राहतो म्हणले इकडं, मी पळून न्यायची तयारी करतो म्हणले, तुम्ही तिकडे मंडपात जा म्हणले, नंतर पाहू म्हणले काय करायचं आहे ते. लग्नाचा दिवस आहे. शिशुपाळाला घोड्यावर बसवा म्हणले, मारुतीच्या मंदिरात न्या, सेवंती चालवा म्हणजे नवरदेवाचा वेळ द्यायला, शेरवानी गिरवानी कपडे द्या म्हणले, याला जा. शिशुपाळाला घेऊन गेले. इकडे माता रुक्मिणीचा वाघ निश्चय झाला. आचार्याने सांगितलं, पुत्री आपल्या कुळाची परंपरा आहे, तुझा होणारा जो नवरदेव आहे तो मारुतीच्या मंदिरावर, सेवंती म्हणजे नवीन वस्त्र परिधान करायला गेलेला आहे, तो मारुतीच्या मंदिराहून लग्नाच्या मंडपाच्या मुख्यद्वारात येईल.
आपली परंपरा आहे, तूही रथामध्ये बस, काही दासी सोबत घे मैत्रिणी, आणि तू आपल्या कुलदेवीच्या मंदिरात दर्शनाला जा, तिथं देवीचा आशीर्वाद घे. तू आणि तुझा नवरदेव जेव्हा सोबत येईल तेव्हा मंडपातून जेव्हा तुम्ही इथं समोर याल तेव्हा देवा ब्राह्मणात साक्षीने तुमचं लग्न लावण्यात येईल. रुक्मिणी म्हणली ठीक आहे. माता रुक्मिणी रथामध्ये बसली, काही दासी सोबत आहे, 500 दासी सोबत आहे, बँडवाले, पिपाणीवाले, सनेवाले सगळे सोबत आहे. बळीराम दादा इकडे मंडपात आले, नवरदेव शिशुपाळ गेला मारुतीच्या मंदिरावर, रुक्मिणी जायला निघाली देवीच्या मंदिरामध्ये. देवीच्या मंदिराच्या पाठीमागे रथामध्ये भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेची वाट पाहत आहेत आणि बळीराम दादा इकडे मंडपात आले. सगळेजण म्हणले दादा आले, दादा आले. दादाला आपण पत्रिका दिली, दादाचं स्वागत करा, दादाचं स्वागत करा. दादानं पाहिलं आत्तापर्यंत काही आमच्या भावांना नवरी पळवलेली दिसत नाही. दादाला म्हणले बसा ना, लग्न लावून जा ना, जेवण करा ना. दादा म्हणले मला इतका टाईम नाही, सहज मी इकडून चाललो होतो. म्हणले तुमच्या भागातून मी चाललो होतो. म्हणले पुढं मला काहीतरी सणाईचं गिनीचा आवाज आला. काय कोणाचं लग्न आहे? म्हणले आमच्या बहिणीचं रुक्मिणीचं लग्न आहे. नवरदेव कोण? म्हणलं शिशुपाळ. अरे शिशुपाळ तर आमच्या आत्याचं पोरगा आहे, चांगला पोरगा आहे. म्हणले काय हरकत नाही, देऊन टाका म्हणले त्याला. असं म्हणून आहेर गिर दिला. बघा कशी नौटंकी केली. सांगितलं नाही की आम्ही दोघं पोरगी पळून न्यायला आलो. आहेर गिर देऊन पुन्हा बाहेर. बळीराम दादा मी येतो, मला गडबड, इतका टाईम नाही. आहेर गिर घ्या. आणि बळीराम दादा पुन्हा पुढं, कुठं? मंदिराच्या पुढे. भगवान श्रीकृष्णावर जर का काही संकट आलं तर युद्ध करण्याकरता बळीराम दादा पुढं. काही द्वारकेची सेनाही मागून येऊन थांबली जवळ. आलं लक्षात? आता इकडे माता रुक्मिणीनं देवीचं दर्शन घेतलं. कृष्ण मला पती मिळावा असा आशीर्वाद दे. देवीने एक फुल माता रुक्मिणीच्या डोक्यावर टाकलं आणि माता रुक्मिणी जेव्हा परिक्रमा करू लागली मंदिराची प्रदक्षिणा, पाठीमागे काही दासी फिरू लागल्या, काही सनाईवाले बरोबर होते. पाहिलं, अरे बाप, हे कोण आहे? हे राजकुमार दुल्हा तो उधर आहे ना मारुती के मंदिर पे, हे कोण आहे? काही लक्षात येणं बुवा त्यांच्या, कारण त्या काळामध्ये काही फोटो फाटो नव्हत्या. रुक्मिणी माता कृष्णाला पहिल्यांदा पाहत होती, भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला पहिल्यांदा पाहत होते. कृष्णाने परीक्षाच घेतली. भगवान श्रीकृष्ण काही रुक्मिणीकडे हातच देईना आपला, काही हातच देणार आहे बाबा आपला. रुक्मिणीला वाटलं तिकडं तो नवरदेव बसला, इकडं थांबायचं. मी फक्त कृष्णाला पत्रात सांगितलं होतं, मंदिराच्या पाठीमागे तुम्ही थांबा, माझी वाट पाहत. हे फक्त मी पत्रात लिहिलं होतं, हे कृष्णाचं आहे. आणि जर का मी यांच्यासोबत गेले नाही तर त्या शिशुपाळासोबत मला लग्न करावं लागेल. मग रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णाला कडे आपला हात दिला आणि मग भगवान श्रीकृष्णाने माता रुक्मिणीचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि रुक्मिणीला घेऊन जेव्हा भगवान श्रीकृष्णानं रथाची दिशा द्वारकेकडं केली तर पिपा ते सनई वाजवणारे बँडवाले, अरे बापरे हे काय आहे म्हणले. सनईवाली तर सनईमध्ये वाजवत सुटलं. सनईवालं सनई टॅ 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 म्हणजे कोणीतरी पोरगी पळवली. ते सनईमध्ये वाजवत सुटलं इकडं मंडपात. काय? कोणीतरी टॅ 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 कोणीतरी नवरी पळव. नवरी पळवली, रुक्मिणीची बहीण. हे रुक्मिणीच्या कानावर गेलं, काय माझी बहीण कोणी? कोण आहे? कोण आहे? कोण होतं? सांगता येणार नाही म्हणले. त्यांच्या डोक्याला मोर होता म्हणले, रणछोड रणछोड. मैंने पहिले कहा था पिताजी, देखो वो आपने नहीं सुना. बळीराम दादा जेव्हा आले ना तेव्हाच आपल्याला समजून घ्यायला होतं दाल में कुछ काला आहे, खिचडी. आता नवरदेवाला काय सांगायचं? तिकडं नवरदेवाला कळवलं. सेवंती घालता घालता नवरी पळाली, तर अर्धवट शर्वण त्याने घातली, पळाली. ते तसंच पळायला घोड्यावर बसून नवरीला पाहिला. इकडे बळीराम दादा उभे होते. कृष्णा काळजी करू नको, घेतलंय का रुक्मिणीला? हो. अरे तुझ्या रथामध्ये तू आणि रुक्मिणी, इकडच्या रथामध्ये मी, काही आपले सेवक. अरे यांचा बंदोबस्त करू, काळजी करू नको. सेवकाला सांगितलं सैनिकांना पुढे सांगा. आणि मग रुक्मी, दुर्योधन, दुःशासन हे सगळेजण युद्ध करण्याकरता कृष्णाकडे आले. रुक्मी म्हणला, आमच्या बहिणीला तुम्ही घेऊन पळून जाऊ शकत नाही, एक तो तुम रहोगे या तो मैं रहूंगा. कृष्ण आणि बळीरामानं शिशुपाळ, दुर्योधन, दुःशोषण, शाल्ब राजा आणि रुक्मी यांचा युद्धामध्ये पराभव केला. बळीराम दादानं रुक्मीला चांगली सबक शिकवली. रुक्मिणीच्या भावाला म्हणजे रुक्मीला ज्यांनी लग्न रुक्मिणीच्या विरोधात शिशुपाळासोबत ठरवलं होतं त्याला रथाच्या चाकाला बांधलं त्याच्याच. आणि रथाच्या चाकातलं जे काळं वंगण असतं ना, म्हणजे ते काळं वंगण काढून रुक्मीच्या तोंडाला लावलं. उसके मुख को कालिक फास दी. रुक्मिणीनं प्रतिज्ञा केली, जोपर्यंत कृष्ण बळीरामाचा वध करून माझी बहीण रुक्मिणी त्यांच्या तावडीतून सोडून आणत नाही आणि तिचं लग्न शिशुपाळासोबत करून देत नाही, तोपर्यंत माझं काळं तोंड घेऊन मी इथंच राहील, तिकडे माझ्या वडिलाला दाखवणार नाही. शिशुपाळ, दुर्योधन हे सगळे निघून गेले. रुक्मिणी तिथेच राहिला. रुक्मिणीला भगवान श्रीकृष्ण बळीरामानं घेतलं. द्वारकेमध्ये नाही गेले, पण द्वारकेच्या जवळ एक पुरी माधव बाग म्हणून स्थान आहे, तिथे त्यांनी लग्न केलं. हा मुख्य विवाह आपण लावतोय. एका जोडीनं पुढं यायचं आहे आणि लग्नाची तयारी करायची. अंतरपाठ 1-2 मिनिटामध्ये भगवान श्रीकृष्णाचे मी वस्त्र बदलतो, तेव्हा आपण जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण
रमण हरि बोल, जय जय राधा राधा दामोदर देवता. याच्यातले अक्षता द्या भैया हो, याच्यातले अक्षता द्या म्हटलं इकडे मंचावर. तिकडं नाही तिकडं नाही, इकडे इकडे मंचावर मागतोय मी केव्हाच. लक्ष घ्या घ्या, इकडे घ्या, आणखी इकडे द्या थोड्या. मंचावर सुरुवात करायची आधी काही असो, अक्षदा प्रसाद, नंतर मग धरा, नीट धरा, सरळ टाईट 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 सरळ, बस. बाकीचे पास खाली. अथ रुक्मिणी स्वयंवर राधा दामोदर तुलसी कृष्ण देवता वैदिक मांगलिक विवाह प्रारभ्यते. बस बसा, तुम दोघं बसा खाली किंवा उभा राहा. हा उभा राहा ना, उभा राहा ना. एक जण उभा राहा तिकडं, एक जण इकडे राहिलो उभा, कोणी पण तिकडे उभा राहा ना, असं काही नाही ना. कमरंद तनय वरिष्ठं सर्व कल्याणमूर्तिं परशुकमलहस्तं शोभितं मोदकेन अरुणकुसुममाला व्याललम्बोदरश्च मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि. शुभमंगल सावधान सावधान, शुभमंगल सावधान सावधान, शुभमंगल सावधान सावधान, शुभमंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि स्तेवरं लेण्याद्रि गिरिजात्मजस्सु वरदो विघ्नेहरं ओझरं ग्रामोराञ्जन संस्थित गणपति कुर्या सदा मंगलम. राधा दामोदर शुभम भवतु. सावधान शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान. राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखो निचिंता करी. ही कन्या सगुणावरा नृपवरा कवनाशिम्या देजे. आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्याशी समर्पू म्हणे. रुक्मा पुत्र वडील त्याशी पुसणे. कोर्या सदा मंगलम. राधा दामोदर शुभम भवतु. सावधान शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान. लाभो सस्ति संपदा बहुतुमा. लाभो तही सद्गुणा साधोनी
देवो सदा मंगल शुभमंगल सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मावती वेदिका राधा दामोदर शुभवंतु शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल शेवटचं मंगळ अष्टक आहे पाचवं आली लग्न घटी समीप नोवरा घेवो वाघरा ग्रहयोक्ते मधुपर्क पूजन करा अंतरपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधुवरान करता दोघे करावी उभी वाजन बहुगल बलान करणे कुर्या सदा मंगलम राधा दामोदर शुभम भवतु सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल तदेव लग्नं सदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते मनसा स्मरामि सुलग्न सावधान सुमुहूर्त सावधान इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता चिंतन उमा सावधान अंतरपावळ सावचित्त सावधान बराडी सावचित्त चिंतन सावधान आता टाळी आणि त्याच्यानंतर अंतरपाठ काढून पहिला हार जो आहे भगवान श्रीकृष्णाला घालायचा नंतर जो आहे माता तुळशीला घालायचा आहे वाजंत्री सावचित्त सावधान टाळी हा लग्न संपन्न झालेलं आहे सगळ्यांनी ऐका आरतीच्या नंतर हो एकदा या पंढरपुरात काय वाजत गाजत आहे मुख्य कन्यादान जे आई वडील आहे मुलीचे ते तिथं टाकतील बाकीच्यांना जे कन्यादान द्यायचं आहे आरतीच्या नंतर जेव्हा तुम्ही दर्शनाला याल तेव्हा दिलं तरी चालेल उद्याची एक सूचना आहे महत्त्वाची पूर्व उद्याची कथा 12 ते 3 आहे लक्षात घ्या उद्या कथेची समाप्ती आहे उद्याची कथा 12ला चालू होईल 3ला संपेल असाच आनंद घ्यायचा आहे भैया काय करताय आरती ना ओ काय मोहनदासजी सर सुद्धा आरतीला येतील देवाचं लग्न लागलंय हो सांगितलं आरतीचं सांगितलं थोडं टाइम हो 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 या पंढरपुरात हो
पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत. सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाचं लागत. शिरी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. पुरुष बांधव खेळा खेळा पावली फुगवली देवाचं लागणार. वारकरी लोक पावली, वारकरी लोक पावली खेळा, देवाचं लग्न लागलं. जय हो. कमी ठेवा कमी ठेवा. खेळा सर्व माऊल्या, पावल्या, देवाचं लग्न लागलंय. राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर, राजा भीमकाची लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर, लिहून पत्रिका ताळ मृदुंगही, ताळ मृदुंगही किती हर्षाने वाजती, किती हर्षाने वाजती. सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाचं लागत. शिरी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. राधे राधे. राजा भीमकाच्या होत्या 9 जणी कन्या, राजा भीमकाच्या धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्या वाड्या, धाकली पायी जोडविला हो, पायी जोडविला मोती 9 लाख साजत, मोती 9 लाख साजत. सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाचं लागत. शिरी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. या या नऊ लाख मोती विठुरायाच्या कळसाला, 9 लाख मोती विठुरायाच्या कळसाला. चढता उतरता गौंडी दादा अडसला, चढता उतरता गौंडी दादा सांगतो भीम का हो, सांगतो भीम का माझ्या लेकीचं हाय नात, माझ्या
माझ्या लेकीच हाय नात सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाचं लागत श्री सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत अशी रुक्मिणी बावरी झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग चंद्राला मिळाली चांदणी विठूला मिळाली रुक्मिणी चंद्राला मिळाली चांदणी विठूला मिळाली धरणी माता ही प्रकट झाली ग धरणी माता ही प्रकट झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली भीमाक राजाची लाडाची लेक दिसायला होती लाखात एक भीमाक राजाची लाडाची लेक दिसायला होती लाडा लाडाने बावरी झाली ग लाडा लाडाने बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम शांती परब्रह्म एकनाथ महाराज की जय. बसा सगळेजण आरतीची यजमानी उस्तर. आजची कथा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आरती होईल. आरती झाल्यानंतर जे लोक लाईन मध्ये दर्शनाला येतील ते कन्यादान देऊ शकतात. एक मिनिट. उद्याच्या सरपंचीन मॅडम अच्छा सरपंचीन मॅडम ज्या आहेत आपल्या जळगावच्या त्यांनी 501 रुपये कन्यादान दिलेलं आहे या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणीच्या लग्नाचं. ते आमच्यापर्यंत आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. बाकीच्यांना ज्यांना जायचं इकडून 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 बस फटाके बस झाले म्हणा. आता गजू भाऊ बस झाले म्हणा फटाके. सत्यक्यम मह प्रतिगृह्यताम कि मंगलम भगवान विष्णु. लावून घ्या आरत्या. तुम्ही लावल्यावरच मी चालू करतो. तेवर काही म्हणत नाही. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरी. की सर्व आले सर्व मावशी आरती यजमान आले सर्व. हा ठीक आहे ठीक आहे. चला सरका सरका माझा तुम्ही बाजूला बा.
जय भागवत जय भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से है तारती। भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से है तारती। बोलो भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से है तारती। ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला। नवजोत जगाने वाला नवजोत जगाने वाला। नवजोत जगाने वाला। हरि नाम यही हरि धाम यही। हरि नाम यही हरि धाम यही। जग के मंगल की आरती। पापियों को पाप से है तारती। बोलो भागवत भगवान आरती। पापियों को पाप से है तारती। जय हो। क्या बात है। ये शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला। हरि दर्श कराने वाला। हरि दर्श कराने वाला। हरि दर्श कराने वाला। श्री राम यही घनश्याम यही। ओ श्री राम यही घनश्याम यही। श्री मधुसूदन जी की आरती। पापियों को पाप से है तारती। बोलो भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से है। ये मधुर बोल सतसंग की डोर सदा मार्ग बताने वाला। बिगड़ी को बनाने वाला। बिगड़ी को बनाने वाला। बिगड़ी को बनाने वाला। ये सुख करणी ये दुख हरणी। ओ ये सुख करणी ये दुख हरणी। जग के महिमा की आरती। पापियों को पाप से है तारती। भगवान की है आरती। पापियों को पाप
है तारती, पापियों को पाप से है तारती। सत्राणे हुड्डाणे हुंकार बदनी, करडळ भूमंडळ सिंधू जळ गगनी, गडबडले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी, सुरवरनर्णिशा चर्त्या झाल्या पळणी। जय देव जय हनुमंता, हो स्वामी हनुमंता, तुमचेणी प्रसादन भेगृतांता। जय देव दुमदुमली पाताले उठिला प्रतिशब्द, थरथरला धरणी धर्मानीला खेद, कडाडिले पर्वत उडगण उच्छेद, रामे रामादासा शक्तींचा बोध। जय देव जय हनुमंता, हो स्वामी हनुमंता, तुमचेणी प्रसादन भेगृतांता। जय देव युगे 28 विटे वरी ओबा, वांगमांगे रखमाये दिस दिव्य शोभा, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा। जय देव जय पांडुरंगा, हो हरि पांडुरंगा, रुखमाही वल्लभा राहीच्या वल्लभा, पावे जीवलगा। जय देव तुळशी माळा गळा करडेवणी कटे, कासे पीतांबर कस्तूर लल्लाटी, देव सुरभर नित्य येती भेटी, गरुड हनुमंत पुढे उभे राहते। जय देव जय पांडुरंगा, हो हरि पांडुरंगा, रुक्माई वल्लभा राहीच्या वल्लभा, पावे जीवलगा। जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येती, हो साधू जन येती, चंद्रभागे माझे स्नाने जय करते, दर्शन हे मात्रा तय होय मुक्ती, केशवासी नामदेव मधवासी नामदेव भावे उवाळीते। जय देव जय पांडुरंगा, हो हरि पांडुरंगा, रुक्माई वल्लभा राहीच्या वल्लभा, पावे जीवलगा। एक एक कापूर धूप दीप झाला, आता कापूर आरती, आता कापूर आरती। छत्र सिंहासनी बसले जानकीपती, जानकीपती बसले अयोध्यापती, देवा अयोध्यापती। धूप दीप झाला, आता कापूर आरती, कर्पूर बळी सममानस माझे निर्मळ राहू दे, देवा निर्मळ राहू दे, कर्पूर बळी समभाव भक्तीचा सुगंध वाहू दे। कापराच्या लावून ज्योती पाहिण दव मरती, हो देवा पाहिण दव मरते। धूप दीप झाला, आता कापूर आरती, ध्यान कळे ना ना कळे काही, हो मजला ना कळे काही, शब्द रूपे गुंफणे माला वाहतो पायी, मुखी नाम नेत्रे ध्यान हृदयी तव मरती, हो देवा हृदयी तव मरती। धूप दीप झाला, आता कापूर आरती, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र, सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमः। कर्पूर गौरेण मनोहरेण सुवर्ण पात्रो जल संस्थे, प्रदीप्त प्रभासो सहसंगतेन, निरांजनं तुम जगदीशपुर, वृंदारमालां उद्धारकाय मंदारमालां शिशेखरा, दिगंबराय च दिगंबराय नमः शिवाय च। आरतीला पाणी फिरवा, जागेहून आरती द्या देवाला। बसा खाली बसा सर्वजण। आरती जली शीतलीकरणम श्रीमण नित्य निकुंज बिहारण्यम राधा राणी श्रीमद भागवतन राज गोपाल कृष्ण गिरिराज गोवर्धनाय नमः। राधा दामोदर तुलसी कृष्ण देवताय नमः। कर्पूरांजन धूपम दीपम वंदनानाम ध्यानानाम प्रार्थनानाम मंत्र पुष्पांजलि। एक जण हातात अक्षता। यज्ञेन यज्ञमहि जंत देवाः स्थानि धर्माणि प्रथमान्यासन्नतेहनाक महिमानं सचन्द यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः। हरि ओम राजाधिराज प्रसय साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यम कामेश्वरो वैश्रवणो दधातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं सर्वशंकरधा प्राधात पदवे समुद्रपर्यन्तायाः एकराळित तप्पेश श्लोको भीतो मरत्परविष्टारो मृतस्यापसंग्रहे आवीक्षितस्य कामप्रेर विश्वे देवे सभासतीति। हरि ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। हरि ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। नन्दनन्दनाय विद्महे यशोदानन्दनाय च तन्नो श्रीकृष्ण प्रचोदयात्। गोपाल कृष्ण गिरिराज गोवर्धनांमा थोडे तिथे टाका सर राधा कृष्णाला।
तुळशीला नाही, थोडे ग्रंथावर टाका. मंत्र पुष्पांजलिं समर्पयामी यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणे पदे पदे. उभे असलेले लोक फिरून घ्या तीनदा. यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च तानि तानि हां उभे असलेले म्हणलं मी फक्त, खालून उठून तसं नाही. दोनों हाथ उठा करके तब तक शांत हो जाते हैं सब. अधर्म का, धर्म की, जय हो विश्व का, कल्याण मानवों में, प्राणियों में गौ हत्या, गौ हत्या, गौ हत्या, सत्य सनातन वैदिक आर्य हिंदू धर्म की, सब संतन की, अपने अपने सदगुरुदेव भगवान की, अपने अपने माता पिता की, श्रीमद् भागवत महापुराण की, रुक्मिणी स्वयंवर महामहोत्सव की, आज के आनंद की. जय जय श्री राधे, जय जय श्री राम, जय जय श्री राम. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम, शांती परब्रह्म एकनाथ महाराज की जय. 1:30 ते 5 जी कथा होती ती उद्या नाहीये. उद्या कथेचा शेवटचा दिवस आहे. परत एकदा सांगतो, शांततापूर्वक ऐका. 12ला कथा चालू होईल, 3ला कथा संपून जाईल. 3ला कथा संपल्यावर कुलकर्णी मावशी मुख्य यजमान आहे, त्यांच्या हाताने भागवत ग्रंथाचं व्यासाचं आमचं पूजन होईल. बाकी गायकांचं